press the bell icon on the YouTube app and never miss another update. यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जूनमध्ये सुरू होणारी शाळा व महाविद्यालये अजूनही सुरू झालेली नाहीत. शासन स्तरावर व वैयक्तिक स्तरावर कोरोना व्हायरसची साखळी तोडण्याचे प्रयत्न जोराचे होताना दिसत आहेत. इयत्ता 10वीचा निकाल थोड्याच दिवसात जाहीर होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत प्रत्येक घटक चिंतेत आहे. सगळ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, कोरोनाचं संकट कधी संपणार? कोरोनाचं संकट कधी संपणार? कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 24 जुलै 2020 रोजी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचा पाठ्यक्रम म्हणजेच अभ्यासक्रम 25% कमी केल्याचे जाहीर केले. वास्तविक पाहता ही बातमी ऐकल्यानंतर निश्चितच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी झालेला असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना आनंदही झालेला असणार आहे. शाळा व महाविद्यालय जरी प्रत्यक्ष सुरू नसली ती प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून सुरू आहेत. शिक्षक म्हटलं की शिक्षकांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याचा जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो. शिक्षकसुद्धा प्रतीक्षित आहेत की पुन्हा एकदा कधी महाविद्यालय अशा पद्धतीनं पाहायला मिळतील की जिथं हे विद्यार्थी आनंदानं शिक्षण घेत असणारे आहेत. 10वीची परीक्षा होऊन जवळजवळ 4 महिने होत आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे जीवन कधी एकदा अनुभवतोय असं झालं आहे. परीक्षेचा कालावधी बराचसा झाला असल्यामुळं निकाल थोड्याच दिवसामध्ये जाहीर होईल. परंतु 10वी नंतर ज्यावेळी विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेतो त्यावेळेस महाविद्यालयाचं जे काही लाईफ त्याच्या डोळ्यासमोर असतं त्याचा आनंद घेण्यासाठी तो आसुसलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण तो क्षण येणार कधी याचे उत्तर नेमकं कुणीही देऊ शकत नाही. अशा वेळेस शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया थांबूनही चालणार नाही. या सगळ्यावर एकच मार्ग तो म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. बदलत्या परिस्थितीनुसार काही बदल हे स्वीकारणं किंवा ते स्वीकारावेच लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ऑनलाईन एज्युकेशन हे आत्ता आपल्याकडं रुजू होत आहे. हे आपणाला अंगवळणी पडायला रुजायला थोडासा वेळ लागेल, परंतु सद्य परिस्थिती विचारात घेता फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रश्न विचारात घेता ऑनलाईन एज्युकेशन हे शिक्षण चालू ठेवण्यासाठी उपयोगी आहे. मला माहीत आहे की शिक्षक आणि विद्यार्थी ज्यावेळी समोरासमोर असतील त्यावेळचं जे इंटरॅक्शन असणार आहे दोघांच्या मधलं तो शिक्षणाचा अध्ययन अध्यापन पद्धतीमधला जो प्रवाह असणार आहे तो निश्चितच चांगला असणारा आहे. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये अडचणी निश्चित आहेत, पण मार्ग कसा काढायचा हेही आपल्याला परिस्थितीनं शिकवलेलं आहे. निकाल लागेल, प्रवेशाची धावपळही सुरू होईल. कदाचित काही महाविद्यालयामध्ये प्रवेश 11वीचे सुरूही झाले असतील, पण पुन्हा प्रश्न निर्माण होईल की कोणती शाखा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स की डिप्लोमा का पॉलिटेक्निक का अन्य काही मार्ग जो विद्यार्थ्याचं भवितव्य घडवणारा असणार आहे यासाठी पुन्हा एकदा चर्चा कुटुंबामध्ये होताना निश्चित दिसणारी आहे. जर का आपण विज्ञान शाखा, सायन्स फॅकल्टी, सायन्स स्ट्रीम जर निवडणार असाल तर त्या सायन्स स्ट्रीमकडे आल्यानंतर त्यामध्ये असणारा जो महत्त्वाचा विषय असणार आहे की जो आपल्या आयुष्याशी निगडीत असणार आहे तो म्हणजे रसायनशास्त्र, दॅट इज केमिस्ट्री. हा अभ्यासक्रम जो 25% कमी केलेला आहे यासाठी ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी
हा अभ्यासक्रम कमी केला आणि तो शासनाने मान्य केला. तो अभ्यासक्रम जो बदल झालेला आहे तो तर आपण निश्चित पाहूयाच, परंतु पाठ्यक्रमामध्ये जो अभ्यासक्रमामध्ये जे पुस्तक आहे, जे पुस्तक 2019 साली प्रथम प्रिंट केलं गेलं आणि हे दुसरं वर्ष त्याचं आहे, परंतु 10वी नंतर तुम्ही ज्यावेळी 11वीमध्ये याल किंवा काही जणांनी पुस्तकं घेतली असतील, त्याचा बाह्यांग काय असणार आहे, अंतरंग काय असणार आहे आणि मग कोणते घटक यामधले 25% कमी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडं केमिस्ट्री या विषयाचं 11वीचं जर टेक्स्टबुक असेल तर ते आपण घ्यावं, त्याबरोबर पेन घ्यावा आणि ज्या ज्या पद्धतीनं मी कमी झालेल्या पोर्शनवर चर्चा करेन त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये आपण अशी खूण करावी की पुन्हा ते पुस्तक वाचत असताना त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा पोर्शन किंवा इतका भाग हा या वर्षीच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी करण्यात आलेला आहे. हे पटकन तुमच्या लक्षामध्ये येईल. चला तर आपण सुरुवातीला केमिस्ट्री स्टँडर्ड 11th या टेक्स्टबुकचं बाह्यांग कसं आहे, अंतरंग कसा आहे, या गोष्टी जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे, कारण त्या विषयाचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे, म्हणजे थोडक्यामध्ये बालभारती असं म्हटलं जातं, सन 2019-20 या वर्षी पहिलं टेक्स्टबुक इयत्ता 11वी केमिस्ट्रीचं किंबहुना इयत्ता 11वीचे जेवढे विषय असणार आहेत त्यांचं पुस्तक तयार करण्याचं काम हे बालभारती पुणे यांनी केलेलं आहे. बाह्यांग आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्याला आपण कव्हर पेज असं म्हणूया, त्यावर नॅनो ट्यूब्स आपल्याला दिसत आहे की ज्याचा संदर्भ हा बदलत्या काळानुरूप आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पिरियडिक टेबलचा काही भाग हा इथं आपल्याला दाखवलेला दिसतोय. पिरियडिक टेबल यापूर्वी आवर्त सारणी म्हणून निश्चित आपण अभ्यासलेला असणार आहे. हा अभ्यास शेवटपर्यंत असणारा आहे, कारण पिरियडिक टेबल हा आपल्या जीवनाचा एक भागच असणारा आहे आणि त्यातला कार्बन आणि केमिस्ट्रीमधला कार्बन हा एकच असणार आहे. तर अशा या केमिस्ट्री टेक्स्टबुक विषयी आपण माहिती जाणून घेऊया. अंतरंगामध्ये पहिलं पेज असणार आहे केमिस्ट्री. यामध्ये तुम्हाला समोर दिसत असेल की एक QR कोड दिसतोय पहा. QR याचा अर्थ क्विक रिस्पॉन्स, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जे काही घटक सामावलेले असणारे आहेत त्या घटकाला अनुरूप अशा पद्धतीचे काही आर्टिकल्स, छोटे छोटे भाग हे त्यामध्ये असणार आहेत की जेणेकरून स्मार्टफोनच्या साहाय्यानं आपण ते स्कॅन करून त्याचा किंवा त्यातील अभ्यास जो काय असणार आहे तो करणं गरजेचं आहे. यासाठी QR कोडची पण माहिती आपल्याला असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हे टेक्स्टबुक ज्या व्यक्तीने, ज्या मंडळाने तयार केलेलं आहे, ज्या सदस्यांनी तयार केलेलं आहे त्या सदस्यांच्या नावांची यादी इथं समोर आपल्याला दिसते. पुस्तक फर्स्ट एडिशन 2019 आहे. स्टडी ग्रुप जो दिसतोय त्या स्टडी ग्रुपमध्ये हे सगळे मंडळी आहेत की ज्यांचं योगदान हे टेक्स्टबुक निर्मिती मागं असणार आहे. खाली नाव वाचत गेला तर शेवटून दुसरं नाव हे माझं तिथं तुम्हाला निश्चित वाचायला मिळेल. या इतक्या सगळ्या लोकांनी मिळून हे 11वीचं पुस्तक 4 रंगामध्ये, प्रथमच 4 रंगामध्ये इतकं आकर्षक पुस्तक हे आपल्या भेटीसाठी गेल्या वर्षापासून आम्ही उपलब्ध केलेलं आहे, जे यावर्षी तुम्हाला प्रथमच ते पाहायला मिळणार आहे. त्यानंतर त्या पुढच्या पेजवर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रिएम्बल, म्हणजे प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो ती आहे. ही आपण 10वीला होता त्यावेळेस, प्रार्थनेच्या वेळेस हे प्रिएम्बल निश्चित वाचलं गेलेलं असणार आहे. त्यानंतर पुढच्या पानावर नॅशनल अँथेम आणि प्लेज, प्रतिज्ञा असे दोन्ही भाग एकाच पेजवर दिलेले आपल्याला पाहायला मिळतील. ही जी आहे ती प्रस्तावना आहे. यानंतर शिक्षकांच्यासाठी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत
की अभ्यासक्रम हा जो तयार केलेला आहे तो वर्गामध्ये शिकवत असताना त्याची आखणी आणि बांधणी ही कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे की ज्यामुळं विद्यार्थी हा त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. फक्त वर्गामध्ये बसून चालणार नाही, तर त्याच्याकडून काही ॲक्टिव्हिटी करून घेणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्हिजम, म्हणजे रचनात्मक अशा पद्धतीचं अभ्यास हा त्या विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं काळाची गरज आहे. विद्यार्थ्याची इन्व्हॉल्वमेंट ही अतिशय महत्त्वाची असणारी आहे. हे पुस्तक तयार करत असताना पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं की टेक्स्टबुक मस्ट बी स्टुडंट्स फ्रेंडली, म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तक आल्यानंतर त्यांनी निश्चितच ते पुस्तक वाचलं पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार या टेक्स्टबुक निर्मितीच्या पाठीमागचा आहे. आणि तो निश्चितच आम्ही त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत असं वाटतंय, कारण 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यानंतर खाली काही इमोजीज दिसत आहेत पहा. रिमेंबर, ट्राय दिस, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, जस्ट थिंक, ॲक्टिव्हिटी, डू यू नो, ऑब्झर्व अँड डिस्कस, फाइंड आउट, इंटरनेट माय फ्रेंड, एक्सरसाइज, ॲक्टिव्हिटी. दीज आर दी डिफरंट इमोजीज. विद्यार्थी मित्रांनो, हे टाकण्याच्या पाठीमागं कारणच आहे की या अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा जास्त कसा होईल आणि टेक्स्टबुकमध्ये जो कंटेंट दिलेला आहे तो वाचताना त्याला सहज कसा कळेल, या दृष्टिकोनातून त्यांनी जे यापूर्वीच्या वर्गामध्ये जे काही ज्ञान आत्मसात केलेलं असणार आहे, भले मग ते 8वीला असेल, 9वीला असेल किंवा 10वीला असेल, त्याचं कोरिलेशन त्याला लावता येतं का आणि ते लावून त्यांनी पुढचा अभ्यास शिकावा अशी अपेक्षा या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं या इमोजींचा आधार घेऊन आपलं पूर्वज्ञान काय आहे आणि नंतर मग त्या ज्ञानाच्या आधारे तुमचा ब्रेन वापरून तुम्हाला याचं उत्तर देता येतं का, या पद्धतीनं आपल्या एकूण अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये जे ज्ञान आत्मसात केलं असेल त्याला या इमोजींची जोड दिली तर निश्चित तुमची गुणात्मक वाढ झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर केमिस्ट्री, इन ऑल देर आर 16 चॅप्टर्स अँड दे आर डिवायडेड इंटू 4 युनिट्स. एकूण 4 युनिट्स आहेत, त्यामध्ये 16 टॉपिक्स डिवाइड केलेले आहेत. ते 4 युनिट्स कोणते आहेत? पहिला आहे फर्स्ट युनिट जनरल केमिस्ट्री, सेकंड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, थर्ड फिजिकल केमिस्ट्री अँड फोर्थ वन इज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या 4 युनिट्समध्ये 16 चॅप्टर्सचं विभाजन केलेलं तुम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासाला मिळेल. आणि त्याचबरोबर प्रत्येक जो युनिट असणार आहे, जनरल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, यांची कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स दिलेली आहेत. म्हणजे तो चॅप्टर अभ्यासल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं नेमकं काय शिकलं पाहिजे आणि त्यातून त्याला काय मिळालं पाहिजे की जे पुढं गेल्यानंतर त्याला उपयोगी पडेल. म्हणजे प्रत्येक घटकाची मांडणी करताना इंडस्ट्रीला त्याचा कसा उपयोग होईल, संशोधनामध्ये त्याचा कसा उपयोग होईल, किंवा स्वतःचं वेगळा असं स्मॉल स्केलमध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो कसा करता येईल, ह्या सगळ्या उद्दिष्टांचा विचार या प्रत्येक घटकामध्ये केलेला आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. अतिशय सुंदर, आकर्षक, विचारपूर्वक मांडणी करून तयार केलेलं हे टेक्स्टबुक निश्चितच आपणाला आवडेल. आणि आता आपण या अभ्यासक्रमातून जो काही 25% भाग कमी केलेला आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पुस्तकामध्ये या निश्चित नोंदी आपण करून ठेवाल याची मला खात्री आहे. तर आपण हे जे 16 टॉपिक्स तुमच्यासमोर दिसत आहेत, या प्रत्येक चॅप्टरमधून नेमका कोणता भाग कमी केलेला आहे तो अतिशय व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे. ही जर तुमच्याकडे मांडणी असेल तर तुम्हाला वर्षभर शिक्षण घेत असताना कुठंही अडचण येणार नाही. चला तर ते पुस्तक हातामध्ये घ्या, पेन हातामध्ये घ्या आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगत जाईन तिथं अशा खुणा करा की पुस्तक वाचत असताना हा पोर्शन डिलीट झालेला आहे हे पटकन तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे.
नाउ चॅप्टर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. यामध्ये 3 कॉलम आम्ही केलेत. एक पेज नंबर आहे, दुसरा सेक्शन नंबर आहे अँड थर्ड कॉलम डिलीटेड ऑर नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन फॉर धिस अकॅडमिक इयर. म्हणजे यावर्षी जे तुम्ही शिकणार आहात त्याच विद्यार्थ्यांच्यासाठी हा नॉन इव्हॅल्युएटिव्ह म्हणजे याचं मूल्यमापन परीक्षेच्या दृष्टिकोनातून होणार नाही असा अभ्यासक्रम इथं जो रिड्यूस केलेला आहे बाय 20%, तो इथं आपण चर्चा त्याच्यावर करीत आहोत. पेज नंबर 1 सेक्शन नंबर 1.1 त्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, ती पूर्ण ड्रॉप केलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर 1.2 नेचर ऑफ केमिस्ट्री, 1.2.1 मॅटर, 1.2.2 प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की पहिला जो सेक्शन नंबरमध्ये फर्स्ट डिजिट जो असणार आहे इट इंडिकेट्स चॅप्टर नंबर, म्हणजे तो चॅप्टरचा क्रमांक असणार आहे आणि त्या चॅप्टरच्या क्रमांकानंतर येणारा जो नंबर असणार आहे तो नंबर मात्र त्यातले जे छोटे पार्ट्स तयार केलेले आहेत तो त्याचा नंबर असेल आणि त्याच्या पुढेही आणखीन एक नंबर असणार आहे, तर त्या सेकंड नंबरचा तो उपघटक किंवा सब युनिट अशा पद्धतीनं ते असणार आहे. म्हणजे 3 डिजिट्सचा, काही ठिकाणी तुम्हाला पुस्तकाशी पाहायला मिळतील की 4 डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये, आपण 3 डिजिट्समध्येच विचार केलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. त्यामुळं 1.2.2 प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर झालं. त्यानंतर पेज नंबर 2 1.2.3 स्टेट्स ऑफ मॅटर. पेज नंबर 4 1.4.1 लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. 5 1.4.2 लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. ऑन द सेम पेज 1.4.3 लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. Page number 6 1.5 Dalton's atomic theory. This was portion of some basic concepts of chemistry deleted for this year or considered as non-evaluative portion. Now chapter 2 Introduction to Analytical Chemistry. See page number 13 section number 2.1. Portion deleted is introduction. Total introduction is deleted. Page number 14 2.3 mathematical operation and error analysis. On the same page 2.3.2 scientific notation. Page number 16 2.3.3 significant figures. परत 16 पानावर 2.3.4 rules for deciding significant figures. Page number 14 2.3.5 calculations with significant figures. इतका पोर्शन हा ड्रॉप केलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चॅप्टर 3 सम ॲनालिटिकल टेक्निक्स. ॲनालिटिकल केमिस्ट्री हा इंडस्ट्रीचा इतका जवळचा भाग असणार आहे आणि त्यामुळं पहिले जे काही 2 आणि 3 हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतोय तो निश्चित हा इंडस्ट्रीशी रिलेटेड पोर्शन हा याच्यामध्ये किंवा जिथं संशोधन केलं जाणार आहे, जिथं मायनिंग असणार आहे त्या ठिकाणी याचा निश्चितच उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळेल. यातलं पेज नंबर 27 सेक्शन नंबर 3.1 इंट्रोडक्शन ड्रॉप केलं आहे आणि पेज नंबर 31 3.5 क्रोमॅटोग्राफिक टेक्निक ड्रॉप केलेलं आहे. फारसं कमी केलेलं यातून दिसत नाही. चॅप्टर 4 स्ट्रक्चर ऑफ ॲटम. पेज नंबर 35 4.1 सेक्शन सब atomic particles. Page 38 4.5.1 wave particles duality of electromagnetic radiation. Page number 39 प्रॉब्लेम आहे 4.4चा आणि पेज नंबर 40 प्रॉब्लेम 4.5. म्हणजे या पद्धतीने यावरची 2 प्रॉब्लेम्स कमी केलेले आपल्याला दिसत आहेत या वर्षापुरते. त्यानंतर चॅप्टर 5 केमिकल बॉन्डिंग. पेज नंबर 55 सेक्शन नंबर 5.1 इंट्रोडक्शन. 5.2 कोसेल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. 5.2.1 आयोनिक बॉन्ड. म्हणजे 5.2 मध्ये लक्षात घ्या तो पार्ट ड्रॉप केला आहे आणि 5.2.1 मधला म्हणजे त्यातलाच एक 5.2 मधला एक पार्ट तोही आयोनिक बॉन्डचा कॅन्सल केलेला आहे.
पेज नंबर 56 आयोनिक सॉलिड्स अँड लॅटाईस एन्थल्पी असा उल्लेख आहे, तो तिथं त्या पद्धतीने आपण सेक्शन नंबर दिलेला नाही. 57 5.2.2 कोव्हॅलंट बॉन्ड, 59 5.4.1 फॉर्मल चार्ज, पेज नंबर 72 5.5.6 त्यातला दुसरा पहा, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्मेशन आहे मॉट थेरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, त्यातलं हायड्रोजनचं एक्झाम्पल सोडलं तर बाकी सगळं त्यांनी डिलीट केलेलं आहे. 2 नंबर लिथियम मॉलिक्युल आहे 5.5.63 N2 मॉलिक्युल आहे, नायट्रोजन 5.5.64 ऑक्सिजन मॉलिक्युल. म्हणजे या पद्धतीनं ही 3 एक्झाम्पल्स फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल MOTची इथं ड्रॉप केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पेज नंबर 74 5.5.6 त्यातला 5 फ्लोरीन मॉलिक्युल. म्हणजे इतका पोर्शन याचा ड्रॉप केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा डिलीट केलेला आहे. चॅप्टर नंबर 6 रेडॉक्स रिॲक्शन्स, डिलीटेड पोर्शन पहा. पेज नंबर 81 सेक्शन नंबर 6.1 इंट्रोडक्शन, 6.1.1 क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स, 86 6.3.2 आयॉन इलेक्ट्रॉन मेथड. म्हणजे एवढाच पार्ट यातला कमी केलेला दिसतोय. चॅप्टर नंबर 7 मॉडर्न पिरियॉडिक टेबल, पेज नंबर 93 सेक्शन नंबर 7.1 इंट्रोडक्शन, पेज नंबर 106 7.5.3 त्यातला C पिरियॉडिक ट्रेंड्स इन केमिकल रिॲक्टिव्हिटी. दिस मच पोर्शन of modern periodic table is considered as non-evaluative for this academic year. Now chapter number 8 elements of groups 1 and group 2, page number 110 to 112, section number 8.1 हायड्रोजन एंटायर. म्हणजे इथं हायड्रोजनचा जो उल्लेख झालेला आहे आणि एंटायर म्हटलं याचा अर्थ त्या नंतर येणारे 8.1 मधले सगळे पार्ट जे असणारे आहेत सेक्शन नंबर हे सगळे ड्रॉप केलेले आहेत. ते साधारणतः 110 ते 112 पर्यंत असणार आहे. पेज नंबर 118 8.2.7 बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, पेज नंबर 119 8.3.1 सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा, 120 8.3.3 कॅल्शियम कार्बोनेट, 8.3.4 hydrogen peroxide. This much portion is deleted. Chapter number 9 elements of group 13, 14 and 15, page number 123 9.1 introduction, page number 127 9.6.1 allotropes of carbon, page number 131 9.8 chemistry of notable compounds of elements of group 13 and 14 and 15. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटर गॅसियस अँड लिक्विड स्टेट्स, पेज नंबर 135 10.1 इंट्रोडक्शन ड्रॉप केलं आहे. 153 10.8.3 लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट, पेज नंबर 154 10.9 लिक्विड स्टेट कंप्लीट. 155 10.9.1 वेपर प्रेशर ओनली अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट्स. त्याच पानावर फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर आणि त्याच पानावर ॲप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन हा पार्ट कमी केलेला आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 10.9.2 सरफेस टेन्शन ओनली अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट्स तो पार्ट कमी केलेला आहे. पेज नंबर 156 10.9.3 विस्कॉसिटी ओनली अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट. म्हणजे या दृष्टीनं एवढा पोर्शन यातून कमी केलेला आहे. चॅप्टर नंबर 11 ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स, पेज नंबर 160 11.1 इंट्रोडक्शन, 163 11.5 ॲडसॉर्प्शन आयसोथर्म, 164 11.7.1 होमोजिनियस कॅटॅलिसिस, 11.7.2 हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. त्यानंतर 165 11.7.3 इनहिबिटर्स, 11.8 ॲडसॉर्प्शन थेरी ऑफ हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस, 168
11.9.3 preparation of colloids, 169 11.9.4 purification of colloidal solutions, पेज नंबर 170 11.9.5 त्यातला ई इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, 171 11.9.5 त्यातला एफ कोॲग्युलेशन आणि 171 11.9.6 मेथड्स ऑफ कोॲग्युलेशन. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला असा दिसेल की यातला बराचसा भाग हा ड्रॉप केलेला आहे. चॅप्टर नंबर 12 केमिकल इक्विलिब्रियम, पेज नंबर 182, सेक्शन नंबर 12.7 ॲप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे यातला अगदी न कळत थोडासा भागच फक्त नॉन इव्हॅल्युएटिव्ह कन्सिडर केलेला आहे. चॅप्टर नंबर 13 न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी, पेज नंबर 191 13.2 क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लाइड्स, पेज नंबर 192 13.3.4 न्यूक्लिअर पोटेन्शियल, सेक्शन नंबर 13.3.5 न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट. हा टॉपिकही खूप महत्त्वाचा आहे न्यूक्लिअर एनर्जीसाठी. चॅप्टर नंबर 14 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पेज नंबर 204, सेक्शन नंबर 14.1 इंट्रोडक्शन अँड 14.6 थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. मित्रांनो, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक आणि याला जोडून येणारा पुढचा टॉपिक 14 आणि 15 ज्यावेळी तुम्ही 12वीला याल त्यावेळी सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी असेल ती सगळी त्या सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पाया या दोन टॉपिक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे हे दोन्ही टॉपिक्स अतिशय मनापासून आपण अभ्यासावेत की जेणेकरून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. चॅप्टर नंबर 15 हायड्रोकार्बन्स, पेज नंबर 235 15.1.3 इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, पेज नंबर 237 फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स, पेज नंबर 238 सेक्शन नंबर 2 कंप्लीट कंबशन, सेक्शन नंबर 3 पायरोलिसिस अँड 4 रिफॉर्मिंग हे पूर्ण ड्रॉप केलं आहे. पेज नंबर 240 15.2 त्यातला ए इंडस्ट्रियल सोर्स ऑफ अल्किन्स, पेज नंबर 251 15.4.2 स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. म्हणजे हाही टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये पेजेस जास्त असले तरी बेस हा इतर पुढच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा इथं आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट चॅप्टर नंबर 16 केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मेडिसिनला जे महत्त्व आहे त्यावर आधारित हा चॅप्टर आपल्याला पाहायला मिळेल. तोही खूप महत्त्वाचा असा आहे. यातला पोर्शन डिलीट केलेला आपण बघूया. पेज नंबर 261 इंट्रोडक्शन फर्स्ट पॅराग्राफ, कारण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन असा उल्लेख नाही, त्यामुळे फर्स्ट पॅराग्राफ ज्यावेळी वाचायला सुरुवात कराल त्यावेळेसचा पहिला पॅराग्राफ जो असणार आहे तो पूर्ण ड्रॉप केलेला आहे. पेज नंबर 267 16.2.3 ट्रॅडिशनल नॉलेज इन मेडिसिन आणि टेबल नंबर 16.2 ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ऑफ सम मेडिसिनल प्लांट्स. म्हणजे या पद्धतीनं या 16 चॅप्टर्समधून पोर्शन 25% कमी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिस इज द प्रेझेंट सिच्युएशन आणि या प्रेझेंट सिच्युएशनच्या आधारे स्टेट गव्हर्नमेंट हॅज टेकन दिस डिसिजन टू कट द सिलेबस ऑफ 11th स्टँडर्ड बाय 25%. भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल आपण कुणीही खात्री देऊ शकत नसल्यामुळं भविष्यात काय होईल माहीत नाही, पण आज इतक्या टक्क्यानं कमी केलेला अभ्यास हा तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं असणार आहे. दिस इज द लास्ट पेज ऑफ द टेक्स्टबुक, त्यावर किंमत वगैरे दिलेली आहे. आता हा झाला थेरॉटिकल पार्ट. आता प्रॅक्टिकलचा विचार जर केला तर हे केमिस्ट्री प्रॅक्टिकल नोटबुक स्टँडर्ड 11th असं म्हटलं आहे. तिथं काही केमिकल लॅबमध्ये असणारी ॲपॅरेटस दाखवलेली आहेत. केमिस्ट्री प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये पण असाच एक दृष्टिकोन आहे की ज्यावेळी आमचा विद्यार्थी 11वी आणि 12वीतून पुढं जाईल त्यावेळेस काही कारणामुळं जर त्याला एज्युकेशन थांबवता आलं
थांबत असेल तर त्याला किमान मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे प्रयोगशाळेमध्ये कोणत्याही त्याला जॉब मिळू शकेल इतकं ज्ञान हे दोन्ही वर्षासाठी टेक्स्टबुकमध्ये आम्ही दिलेलं आहे. म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह करण्या इथपर्यंत या टेक्स्टबुक निर्मितीचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. त्याचबरोबर ज्या नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स असणाऱ्या आहे, जस्ट लाईक नीट असेल, JEE असेल किंवा स्टेट लेवल एक्झामिनेशन लाईक MST CET असेल, या सर्व ज्या प्रवेश परीक्षा असणाऱ्या आहेत व्यवसाय कोर्सेसला जाण्यासाठी, ह्या सगळ्या परीक्षांसाठी लागणारा जो बेस आहे, कारण कुठलाही अभ्यास करत असताना मूळ गाभा कधीच बदलला जात नाही. तो कितीही तुम्ही हायर एज्युकेशनकडे गेला तर ते बेसिक काय आहे हे सगळं 2 वर्षामध्ये जर शिकून घेतलं तर येणारी कोणतीही एक्झामिनेशन, मग ती प्रवेश परीक्षा असेल किंवा अन्य कोणती, देताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे ही दोन्ही वर्षी तुम्ही ज्यावेळी 11ला प्रवेश घ्याल आणि त्यानंतर 12वी, ही दोन्ही टेक्स्टबुक मनापासून वाचा. कारण टेक्स्टबुक जर व्यवस्थित वाचली तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिकल नोटबुक तयार करत असताना सुद्धा तोच उद्देश ठेवला आहे की प्रयोगशाळेमध्ये आमचा विद्यार्थी आला की त्याने हे सगळं त्या प्रयोगाच्या अनुषंगाने जे ऑब्झर्वेशन्स असणार आहे, ज्या नोंदी त्याला करायच्या आहेत त्या तिथंच कराव्यात ही अपेक्षा आहे. म्हणजे पुढं त्याला अभ्यास करत असताना थेरीचा कुठेही अडचण येणार नाही. अतिशय सुंदर पद्धतीनं या 11वी आणि त्याचबरोबर 12वीच्या टेक्स्टबुकची निर्मिती ही आमच्याकडून झालेली आहे. इथं जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे, तो शासनाकडून आलेला जो पार्ट आहे तो इथं आम्ही देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 कोरोना व्हायरसमुळं प्रादुर्भाव वाढत आहे हे जरी खरं असलं तरी आपण प्रत्येक व्यक्तीनं काळजी घेणं गरजेचं आहे. ते आपण घेत असालच, पण काळजी घेत असताना शिक्षणाचा प्रवाहही थांबणार नाही या दृष्टिकोनातून आपण इयत्ता 11वी जी शाखा तुम्ही निवडाल, सायन्स घेतली तर त्यातला हा रसायनशास्त्र, केमिस्ट्री हा सब्जेक्ट की जो आपल्या लाईफशी निगडीत आहे, तो विषय आपण निवडल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून हा सगळा तुमच्यासाठी केलेला हट्ट आहे असं समजायला काही हरकत नाही. आणि ह्या सगळ्या डिलीटेड किंवा नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन जो या अकॅडमिकसाठी आहे तो तुम्ही निश्चित पुस्तकामधून कोणाकडून तो डिलीट केला असेल की जिथं अभ्यास करताना कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही 10वीचा निकाल थोड्याच दिवसामध्ये लागेल आणि येणारे आनंदाचे क्षण आपण अनुभवणार याबद्दल मला निश्चितच खात्री आहे. धन्यवाद.